खाली बर्तन से यह मत समझना कि वो मांगने आया है। हो सकता है वह सब कुछ बांट कर आया हो। मी घेऊन आली आहे आपल्या पुढे एक प्रेरणादायी कहाणी, अंतिम संस्कार। एका त्यागी डॉक्टरची, एका समर्पित डॉक्टरची, ज्याने स्वतःला संपूर्ण आयुष्य जनसेवेमध्ये वाहून दिलेलं आहे। जनसेवा हीच ईश्वर सेवा असे ज्यांचे विचार आहेत, अशा डॉक्टरांची ही प्रेरणादायी घडलेली गोष्ट। जीवन मिलना भाग्य की बात है, मृत्यू होना समय की बात है। पण मृत्यूनंतरही लोकांच्या मनात जिवंत राहणं, ये हमारे कर्मों की बात है। हे जर तुम्हाला समजत असेल तर नक्कीच तुम्हाला ही कहाणी समजायला वेळ लागणार नाही। डॉक्टर धावत धावत ऑपरेशन थिएटरकडे जात असतात। मध्ये खूप मोठा घेराव त्यांच्या रुग्णालयासमोर थांबलेला असतो। त्यांना तो घेराव घेरतो, तरीही ते चालत राहतात। निशब्द होऊन ते चालत राहतात। एक शब्दही ते बोलत नाही। प्रश्न मात्र त्यांच्या कानावर पडतात, शिव्या त्यांच्या कानावर पडतात। त्यांना अपमानास्पद बोलल्या जात आहे हे त्यांना कळत आहे, तरी सुद्धा ते चालत राहतात। का? तर त्याच्या मागे लपलेलं आहे त्यांचं कर्तव्य, त्यांची जनसेवा। पुढे निघून जातात, वेगाने जातात। लोक बोलतात, तुम्हाला आमची काळजी नाही, आमच्या मुलाची काळजी नाही। आज ऑपरेशनचा दिवस ठरवला, परंतु तुम्ही वेळेवर आले नाही, आता येत आहे। तुमचा मुलगा असता तर? हा जेव्हा लोक प्रश्न करतात तेव्हा त्यांना एकदम गहिवरल्यासारखं होते। निशब्द होऊन शून्याच्या भावनेत ते त्याच्याकडे बघतात आणि पुढे निघून जातात। ऑपरेशन थिएटरकडे त्यांचे पावलं वळतात आणि ते ऑपरेशन थिएटरमध्ये ऑपरेशन करण्याकरिता निघून जातात। त्यानंतर बाहेर, ऑपरेशन थिएटरच्या बाहेर नातेवाईक कर्तव्यावर असलेल्या परिचारिकेला, सिस्टरला ते बोलतात, तुमचे डॉक्टर फार घमंडी आहेत हो। ते एक शब्दही बोलत नाही, एक शब्दही आमच्या प्रश्नाचं उत्तर दिला नाही। इतकं घमंडी असायला नको, आम्ही पैसे देऊन इथे आलेलो आहोत आणि तुमचे डॉक्टर आहे की एक शब्दही आमच्याशी बोलत नाही। परिचारिका मात्र निशब्द होते आणि गहिवरून जाते, भावनिक होते आणि ती त्यांना म्हणते, अहो काका, तुम्ही त्यांना असे बोलू नका। बोलण्यापूर्वी तुम्ही पार्श्वभूमी पहा, त्यांचा इतिहास बघा आणि आजची सद्यस्थिती बघा। डॉक्टर मनाने अत्यंत चांगले आहे, त्याग करणारे आहेत। जीवनामध्ये त्यांनी आतापर्यंत जनसेवा केलेली आहे। जनसेवा करून कित्येकांचे जीवन त्यांनी वाचवलेले आहेत, परंतु आज मात्र त्यांच्या मुलाला वाचवणारा कोणीही मिळालं नाही, तरीही त्यांना त्या गोष्टीची खंत नाही। स्वतःच्या काळजाच्या तुकड्याला, स्वतःच्या हृदयात जपलेल्या गुलाबाच्या फुलाला, त्याच्या आठवणींना मागे टाकून ते इथे आले आहे। त्यांचा मुलाचा खूप मोठा ॲक्सिडेंट झाला हो, तो आत्ताच मृत पावला आहे हे त्यांना माहिती आहे, तरीसुद्धा तुमच्या मुलाचं ऑपरेशन करायचं आहे म्हणून ते त्यांच्या मुलाला तिथेच घरीच प्रेत सोडून इकडे आलेले आहेत। हे किती मोठं समर्पण आहे, असं तुम्ही तरी करू शकता का? ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला द्या। हे म्हटल्यानंतर तिथे अत्यंत शांतता झाली, स्तब्ध झाले लोक। स्तब्ध असे झाले की स्वतःच्या बोलण्यावर ते पश्चाताप करू लागले आणि त्यांना वाईट वाटायला लागलं की आपण जे बोललो आहे ते अत्यंत काहीही न बघता, काहीही न विचार करता बोललेलो आहोत।
डॉक्टरांचा मुलाचा ॲक्सिडेंट झाला, अंतिम यात्रा करायची आहे, तरीही डॉक्टर ऑपरेशनसाठी येतात. हे किती मोठं समर्पण आहे. डॉक्टर ऑपरेशन थिएटरमधून ऑपरेशन करून बाहेर निघतात आणि परत धावत धावत मुलाच्या अंतिम संस्कारासाठी निघून जातात. तेव्हा माझं म्हणणं आपल्याला एकच आहे की कुणाच्याही परिस्थितीची माहिती नसताना, त्यांची सद्यस्थिती माहिती नसताना आपण बोलतो, टीकाटिप्पणी करतो आणि टीकाटिप्पणी करून त्या व्यक्तीचं मन दुखावतो. ही बाब आपल्या तुम्हा आम्हासाठी बिलकुल चांगली नाही आहे. म्हणून आपलं वागणं चांगलं असावं, चांगलं बनावं. आपण आपल्यापासून सुरुवात करावी चांगला विचार करण्याची. जर तुम्ही चांगला विचार करण्याची सवय लावून घेतली तर नक्कीच देवसुद्धा आपल्या पाठीशी असतो. सत्याचा पाठलाग जेव्हा आपण करतो, सत्याची वाट जेव्हा आपण चालतो, त्यावेळी मात्र त्या वाटेवर अत्यंत खडे असतात, घोटे असतात. ते आपल्याला रुतत जरी असले तरी पुढची वाट मात्र चांगली आहे याची आपल्याला एक आशा असते आणि ती आशा घेऊनच आपण जगा. दुसऱ्यावर टीकाटिप्पणी करू नका. माहिती नसताना त्याचं बळ, त्याची शक्ती, त्याची आत्मशक्ती, त्याचा आत्मविश्वास ह्या टीकाटिप्पणीने कमी होण्याचे नाकारता येत नाही. म्हणून कोणासाठी आपण प्रेरणादायी बना. आणि ही कहाणी हेच सांगते की टीकाटिप्पणी करण्यापूर्वी त्याची पूर्वस्थिती, सद्यस्थिती बघा. तो कोणत्या परिस्थितीत आहे, कोणती परिस्थिती तो अनुभवतो आहे, ह्या गोष्टीचा जर विचार तुम्ही करत राहिले तर नक्की जीवनामध्ये यश मिळेल. यशाचा मार्ग अवलंबा. यशाच्या मार्गामध्ये नक्कीच तुम्हाला संघर्ष आहे, पण त्या संघर्षाच्या पुढे मात्र न दिसणारा मार्ग म्हणजे हा यशाचा आहे. ही कहाणी तुम्हाला जर आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.